फ्रेंड्स, पालकची रेसिपी एक वेगळ्या पद्धतीने कशी करायची ती मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर त्यासाठी मी एक पाव किलो पालक घेतला होता, तर तो मी निवडून घेत आहे। आणि ही भाजी इतकी मस्त झाली होती की काय सांगायचं तुम्हाला। तर तुम्ही हे केल्यानंतरच तुम्हाला माहित पडेल की भाजी कशी झाली होती। ते तुम्ही करून पहा, आवडली तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर पण करा। तर मी हे पालक जे आहे माझ्याजवळ मी घेतलेला, तर तो मी निवडून घेतला होता आणि त्याला तो स्वच्छ असा मी धुवून घेतलेला आहे। तर त्यामध्ये माती वगैरे काही पण असतं, तर त्यासाठी आपल्याला हे असं स्वच्छ वॉश करून घ्यायचं आहे। तर मी त्याचसोबत लागणारे टोमॅटो सुद्धा मी वॉश करून घेतले होते आणि एक त्याचं पाणी नितळण्यासाठी मी चाळणीमध्ये काढून ठेवलं आणि त्याची मग बारीक बारीक अशी ते पालक चिरून घेतला होता। तर त्यासाठी मी टोमॅटो 3 घेतले होते आणि त्याचे पण बारीक बारीक असे कट करून घेतलेले आहेत ते। आणि तसेच कांदा सुद्धा कांदा पण एकच घेतला होता मी, जास्त नाही लागत आपल्याला। आणि मसाल्यासाठी थोडंसं एक तुकडाच, समजा 1 इंचाचा 1-1.5 इंचाचा तुकडाच असा आपल्या खोबऱ्याचा तो खिसून घेतला होता। तसेच त्यासाठी हे साहित्य लागत आहे आपल्याला, कांदा, टोमॅटो, खोबरं आणि शेंगदाणे पण लागणार आहेत आणि पालक असा बारीक चिरून घेतला होता मी। तर आता पाहूया आपण हे शेंगदाणे जे घेतलेले आहेत मी त्याला मी भाजून घेणार आहे आणि त्या शेंगदाण्यासोबतच मी खोबरं सुद्धा लालसर असं भाजून घेत आहे। ते लाल झालं की त्याला मी मिक्सरमध्ये न करता असंच काढून घेत आहे। ज्या हाताने आपण हे करतो ना, काढतो ना, त्याची एक वेगळीच चव अशी त्या भाजीला लागते। त्यामुळे मी हे असं काढूनच घेतलं होतं मी खलबत्त्यामध्ये। तर हे पहा, त्याच्यामध्ये मी 2-3 मिरच्या पण टाकल्या होत्या आणि बारीक असं ते वाटण करून घेतलं होतं। तर ते झालं की मी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून अद्रक लसूणची पेस्ट त्यामध्ये फ्राय करून घेतली होती आणि नंतर मग ते लालसर झाल्यानंतर मी त्यामध्ये तो बारीक चिरलेला जो आपला पालक होता तो मी त्यामध्ये टाकून व्यवस्थित शिजवून घेतला होता। तर 1-2 मिनिटच आपण तेलामध्ये पालक हे केला ना, हलवला ना की लगेच त्याला पाणी सुटतं। तर ते 1-2 मिनिटातच होऊन जातो पालक, काही तुम्हाला वेळ लागत नाही। ते हे पहा, माझ्या पालकला असं पाणी सुटलं होतं, तर मी ते बाजूला काढून घेतलं आणि मग त्याच कढईमध्ये थोडं तेल पण टाकलं आणि थोडं तूप पण टाकलं होतं मी आणि त्यामध्येच मी आता भाजी केली होती। तर हे पहा, थोडंसं आता गरम झालं की मी त्यामध्ये जिरे तडकू दिलेले आहेत। मग ते लालसर झाल्यानंतर मी त्यामध्ये कांदा जो बारीक केलेला होता तो टाकला होता आणि त्यालाही लालसर कलर येऊस्तर फ्राय केलं होतं मी कांद्याला। नंतर त्याचमध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली होती आणि ते पण व्यवस्थित कांद्यामध्येच ती लालसर झालेली आहे। तर ते झाल्यानंतर मी त्याचमध्ये मी आता 1-2 मिनिटात होऊन जातं ते झाल्यानंतर मी त्याचमध्ये टोमॅटो टाकले होते। 3 टोमॅटो घेतले होते मी, बारीक बारीक होते, तुम्ही 2 पण घेऊ शकता। माझे छोटे होते म्हणून मी 3 घेतले होते। टोमॅटो त्याच कांद्यामध्ये मी टाकलं होतं आणि टोमॅटो लवकर स्मूथ व्हावं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं। मीठ टाकल्यामुळे ना जे टोमॅटो असतं ते आपलं पटकन एक स्मूथ होऊन जातं 2 मिनिटातच। हे पहा असं। आणि मग हे असं झाल्यानंतर जे आपण ते वाटण केलं होतं ना शेंगदाणे आणि खोबऱ्याचं, ते मी त्यामध्ये ॲड केलं होतं आणि त्याला व्यवस्थित हलवून घेतलं। तो पूर्ण कांदा आणि टोमॅटोचा जो टोमॅटोचा जो
टोमॅटोचा जो हे होता मसाला तो कुट्ट्याला लागला होता. आणि त्याचमध्ये मग मी मसाले ॲड करून घेतले होते. मसाले म्हणजे मी काहीच ॲड केलेलं नाही आहे याच्यामध्ये, फक्त एक चमचा तिखट टाकलं होतं आणि कलर येण्यासाठी मी काश्मीरी तिखट पण टाकलं होतं 1 चमचा आणि थोडीशी हळद टाकली होती आणि धनिया पावडर. बाकी काहीच नव्हतं टाकलं मी. तरीसुद्धा इतकी टेस्टी झाली होती ही भाजी की खूपच तुम्ही करून पहा, तुम्हाला पण खूप आवडेल. मग मी हे मसाले व्यवस्थित शिजल्यानंतर त्याचमध्ये मी जे आपण पालक फ्राय करून घेतलं होतं ते ॲड केलं होतं. मग हे झाल्यानंतर एक व्यवस्थित हलवून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं जेणेकरून हे पूर्ण मिक्स होईल. ते हे असं पाणी टाकलं की व्यवस्थित सगळा मसाला त्या एकमेकांमध्ये व्यवस्थित हे होतं. मग त्यानंतर मी याला आपल्याला आता तडका द्यायचा होता. तर मी त्यासाठी तडका देण्यासाठी मी ऑइलचा यूज न करता आपलं तूप जे असतं त्याचाच यूज केला होता. तर त्या तुपामध्येच मी एक 10-12 लसणाच्या पाकळ्या अशा उभ्या उभ्या कट करून घेतल्या होत्या आणि त्याचाच तडका मी या भाजीवरती टाकला होता. ते तुपामुळे वेगळीच चव येते, आणखीन खूपच वेगळी लागते भाजी. आणि त्याचमध्ये मी माझ्याकडे थोडंसं पनीर पण होतं, तर मग मी त्याच भाजीमध्ये वरती असं खिसून टाकलं होतं. तर ते असं म्हणता येईल की ती पालक पनीरची पण भाजी म्हणता येईल. खिसून टाकलं होतं मी पालक. तर खूप मस्त झाली होती. तुम्ही करून पहा आणि आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.